स्माइल मॉर्निंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा प्रित्यर्थ आपण या ध्यान साधनेत एकत्र आलेलो आहोत. या ध्यान साधनेचा लाभ आपल्या सकट आपल्या कुटुंबालाही आपण करून देऊ शकता. तुम्ही कुटुंबासकट या ध्यान साधनेला बसू शकता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण या गुरूंची प्रार्थना करतो आहे आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. या सद्गुरूला आपण वंदन करून या गुरुपौर्णिमे प्रित्यर्थ या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे मी स्वागत करते. बघा, आपले पहिले गुरु आपले आई वडील, आपले माता पिता, आपल्याला त्यांना वंदन करायचं आहे. आपण त्यांना इथून जिथे कुठे आपले आई वडील असतील तिथपर्यंत आपल्या या वंदन, आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मातृदेव भव, आपल्याला आईला नमस्कार करायचा आहे. जिथे तुम्ही बसले आहात तिथूनच आपल्याला आईला वंदन करायचं आहे. पितृदेव भव, आपल्या वडिलांचे आपल्याला वंदन करायचे आहेत. आणि आचार्य देव भव, गुरु पाहता कोट्यान कोटी. बरोबर, आपल्याला अगदी जन्म झाल्यापासून आतापर्यंत असंख्य गुरु लाभलेले आहेत. आज आपल्याला प्रत्येक गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. प्रत्येका चरणी आपले आपल्याला आशीर्वाद घ्यायचे त्यांचे. आपलं डोकं टेकून आपल्याला आज या ध्यान साधनेच्या मार्फत त्यांचे आशीर्वाद घ्यायचा आहे. आपलं राहिलेलं जीवन आपण या गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला काय करायचं आहे, परिपूर्ण करायचं आहे. पॉझिटिव्हिटीनी भरून जायचं आहे. चला तर मग या ध्यान साधनेत आपण आपली ही साधना सुरू करूया. डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. उज्ज्वला मॅडम, कॅमेरा ऑन करा शक्य असेल तर. रमेश सर, उज्ज्वला मॅडम. संपूर्ण लक्ष आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष. एक श्वास घ्यायचा आहे. नाकाद्वारे आपण एक श्वास घेतो आहे. तोंडाद्वारे सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे, तोंडाद्वारे सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जाते आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जाते आहे. कायम स्वरूपी निघून जाते आहे. आता आपण या ब्रह्मांडाचा नाद ओंकार गुंजन करणार आहोत. सगळ्यांनी आपल्याला ओंकार गुंजन करायचं आहे. 3 वेळा आपण ओंकार साधना करतो आहेत. ही ब्रह्मांडाचा नाद, ही एनर्जी चेंज करण्याचा आपल्याला आपण आपल्या पूर्ण शरीरातून ओंकार गुंजनाच्या नादातून संपूर्ण शरीरातली एनर्जी शिफ्ट करणार आहोत.
सगळ्यांनी 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. ओंकार साधना करायची आहे. ओ पुन्हा ओ आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आज आपण करत असलेल्या ध्यान साधनेत सर्व गुरूंचा आशीर्वाद आज आपण ग्रहण करणार आहोत. डोळे हलके बंद ठेवायचे आहे. संपूर्ण लक्ष आपल्याला ध्यानामध्ये केंद्रित करायचं आहे. या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर दिव्य गुरूंच्या आशीर्वादाचा आपण लाभ घेऊया आणि संपूर्ण सकारात्मकता आपल्या आयुष्यात ग्रहण करूया. प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कोणीतरी गुरु असतो ज्याच्या सानिध्यात येऊन आपण आपले जीवन परिपूर्णतेचा अनुभव करतो. आपले जीवन सकारात्मकतेशी जोडले जाते. आजपर्यंत आपण आपल्या जीवनात आलेल्या सर्व गुरु या वंदन करायचं आहे. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्यायची आहे. जीवनाला आपण नवीन दिशा देणार आहोत. त्यासाठी आपण या ध्यान साधनेत निघालेलो आहोत. चला तर मग या एका दिव्य दर्शनाला आज आपल्याला बंद डोळ्यांनी जायचं आहे. या दिव्य दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला. आपण जिथे बसलेलो आहोत त्या दाराच्या बाहेर, आपल्या घराच्या दाराच्या बाहेर एक सुंदर वाहन उभा आहे. तुम्ही जिथे बसले आहात त्या दाराच्या बाहेर एक सुंदर वाहन उभा आहे. ते वाहन सुंदर फुलांनी सुशोभित केलेलं आहे. सुंदर फुलांनी या गुरुदर्शनासाठी आपल्याला घेऊन जाण्यासाठी हे वाहन तयार आहे, सज्ज झालेलं आहे. या सुंदर यात्रेला आपण निघालेलो आहोत. बघा, तुम्ही या वाहनावरती बसलेले आहात आणि सुंदर यात्रेला निघालेले आहात. या रस्त्यामध्ये जाता जाता तुम्हाला फुलांचा सुगंध दरवळत आहे. तुमच्या आजूबाजूला अगदी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तुम्हाला दृष्टीस पडत आहेत. अनुभव करा, आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरू तुम्हाला दृष्टीस पडत आहेत. अगदी सुंदर आणि मनमोहक या सुगंधाने तुमचं मन अधिक प्रसन्न झालेलं आहे. या फुलांच्या सुगंधासोबत हळुवारपणे चंदनाचा सुगंध तुम्हाला जाणवत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आजूबाजूला सुरू आहे. या सुगंधित पुष्पांनी तुमचं मन अगदी हलकं झालेलं आहे. अगदी प्रसन्नता तुमच्या मनाला लागत आहे.
या प्रवासात आपण अजून पुढे जातो आहोत. या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या सोबत आहे. हळूहळू पुढे जाताना आपल्याला झऱ्यांचा खळखळाट येतो आहे. या साधनेच्या दरम्यान आपण ज्या वाहनावर बसलो आहे तिथून आपला प्रवास हळूहळू पुढे जातो आहे आणि आपल्याला झऱ्यांचा खळखळाट अनुभवाला येतो आहे. अनुभव करा की ह्या झऱ्यांच्या खळखळाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि फुलांचा सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत आहे. अगदी प्रसन्नता तुम्हाला लाभलेली आहे. ही शांत सकाळ, अगदी प्रसन्न सकाळ आज झालेली आहे. सगळीकडे खूप शांततेत प्रसन्नतेचं वातावरण आणि या रस्त्यावर तुम्ही एकटे चाललेले आहात. अगदी शांत प्रसन्न वातावरण. हे वाहन तुम्हाला घेऊन जात आहे तुमच्या परम सुखाकडे, तुमच्या गुरुला भेटायला. हळूहळू आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट, हळूहळू आपल्याला घंटांचा आवाज येतो आहे. कुठून तरी घंटानाद होतो आहे. कुठून तरी घंटानाद होतो आहे. बघा, अनुभव करा. मंदिराच्या घंटेसारखा आपल्याला घंटानाद ऐकू येतो आहे. अजून पुढे गेल्यानंतर आपण ह्या घंटानादाच्या दिशेने खेचलो जात आहोत. ही फुलं, हे घंटानाद, हे फुलपाखरं आणि झऱ्यांचा खळखळाट, अगदी या घंटानादाकडे तुमचं मन खेचलं जात आहे. आणि त्या गुरु भेटीला आपण खूप उद्विग्न झाले आहोत. आपल्या गुरुच्या दर्शनासाठी आपण खूप कासावीस होत आहोत. अनुभव करा, आपण या प्रवासात अगदी या घंटानादाकडे खेचलो जात आहोत. या गुरुदर्शनाची आपल्याला आस लागलेली आहे. या प्रवासात आपण पुढे जातो आहोत. या आवाजाकडे, अगदी आवाजाकडे खेचलो जात आहोत. आणि एक सुगंध, फुलांचा सुगंध सह चंदनाचा सुगंध तुम्हाला दरवळत आहे. आजूबाजूला चंदनाचा सुगंध येतोय. आता आपण एका सुंदर अशा मंदिराकडे खेचलो जात आहोत. सुंदर असं मंदिर आहे, एक हॉल आहे. तिथे आपण खेचलो जात आहोत. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तिथपर्यंत आपण जातो आहोत. या सुंदर अशा हॉलला फुलांनी सजावट केलेली आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला खूप असा सुंदर, हॉलच्या बाजूला फुलांची सजावट, घंटानाद, पक्ष्यांची किलबिलाट आणि खूप सुंदर अशा फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत. अगदी तुमच्यासाठी या पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत. अगदी तुमच्यासाठी, तुमच्या गुरुभेटीसाठी या पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत. या पायघड्यांवरती आपण चालायला सुरुवात केलेली आहे. या पायघड्यांवरती आपण हळूहळू पुढे जातो आहे. आणि आता आपण हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण हॉलमध्ये प्रवेश करतो आहे. मंदिरातला घंटानाद ऐकू येतो आहे. हॉल अगदी सुशोभित केलेला आहे. आपल्या
पूर्ण तिथे आपले अगदी लहानपणापासून सगळे गुरु, गुरु मेळावामध्ये आपण जातो आहे. आपले लहानपणापासून सगळे गुरु तिथे उपस्थित आहे. आणि फुलांनी, वेगवेगळ्या फुलांनी, वेगवेगळ्या पानांनी हा हॉल पूर्णतः सुशोभित करण्यात आलेला आहे. पूर्ण सुशोभित केला आहे. वेगळा वेगळा मंद मंद सुगंध तुमच्या आजूबाजूला दरवळत आहे. हॉलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुमची नजर तुमच्या आईवरती जाते आहे. तिथे तुमची पहिली गुरु, तुमची माता तिथे बसलेली आहे. तिच्याच बाजूला तुमची दुसरे गुरु, तुमचे वडील बसलेले आहेत. अनुभव करा, तुम्हाला तुमच्या आईची आता पूजा करायची आहे. आपल्या आईचं आपण दर्शन घेतो आहोत. आईपर्यंत पोचत आहोत आपण. अगदी आपलं डोकं आपल्या आईच्या चरणावरती आपल्याला ठेवायचं आहे. अनुभव करा, आपण आपल्या आईच्या चरणावरती डोकं ठेवतो आहे. तिची आता आपण पाद्यपूजा करायची आहे. बाजूला आपल्या पंचामृत आणि फुलं ठेवण्यात आलेली आहेत. अनुभव करा, आपण आईच्या पायावरती अगदी पाणी घालतो आहे. जिथे कुठे तुमची आई असेल तिथे बघा, ती आई या मेळाव्यात येऊन बसलेली आहे. आणि आज आपण आईची पाद्यपूजा करणार आहोत. आईच्या पायावर आपण पाणी घालतो आहे. आता पंचामृतांनी आईच्या पायांचा अभिषेक करायचा आहे. अगदी नतमस्तक होऊन आपण आईचा अभिषेक करतोय. आता आईच्या चरणी आपल्याला फुलं व्हायचे आहेत. ज्या आईने आपल्यासाठी इतके कष्ट सहन केले, 9 महिने आपल्याला इतका यातना सहन करून जन्म दिलाय, त्या आईची आपण पाद्यपूजा करत आहोत. तिच्या पायांचा आपण अभिषेक करतो आहोत. तिच्या पायांवर आपण आता फुलं वाहतो आहोत. आईला आपण वंदन करूया. आईच्या डोक्यावरती, आईच्या पायावर आपलं डोकं ठेवायचं आहे. आपल्याला वंदन करायचं आहे. आणि आता आपण आपल्या वडिलांपर्यंत येतोय. बघा, आईच्या बाजूला आपले वडील बसलेले आहेत. अखंड कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलंय त्यांनी. आणि आज ते तुम्हाला भेटायला या मेळाव्यात आलेले आहेत. आता आपण आपल्या वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आपण आपल्या वडिलांच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. संपूर्ण लीन व्हायचं आहे. आणि आपण आता पाण्याने आपल्या वडिलांच्या पायांचा अभिषेक करतो आहे. अनुभव करा, तुम्ही तुमच्या वडिलांना कितीतरी दिवसांनी भेटत असाल, कितीतरी वर्षांनी भेटत असाल. आज ते तुमच्या भेटीला आलेले आहेत. अगदी नतमस्तक व्हायचंय आपल्याला. आता आपण पंचामृतानी आपल्या वडिलांच्या पायावरती अभिषेक करतो आहे. आपण वडिलांच्या पायाचा अभिषेक करतो आहे.
त्यांची पाद्यपूजा करतो आहे आणि आपल्या ओंजळीतले फुलं आपल्या वडिलांच्या पायावर समर्पित करायचे आहेत. आई वंदांना वंदन करूया, वडिलांचं आता दर्शन घेऊया आणि आपण आपल्या लहानपणीच्या गुरूंकडे जाऊया. वडिलांच्या बाजूला आपल्या लहानपणीचे गुरु भेटलेले आहेत. अगदी लहानपणीचे गुरु आठवूया. ते आपल्याला भेटलेले आहे. असंख्य गुरु आपल्या आयुष्यात आलेले आहेत. लहानपणीच्या गुरूंना आपण वंदन करूया. अगदी त्यांचेही आशीर्वाद घेऊया. त्यांच्या पायावरती आपल्याला डोकं ठेवायचं आहे. त्यांच्या पायावरती आपण नतमस्तक होतो आहोत. शालेय जीवनात आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं, हाच त्यांचा हेतू होता. तुमची प्रगती व्हावी, तुम्ही आयुष्यात पुढे जावं, यासाठी ते आपल्याला अखंड मार्गदर्शन करत होते. अखंड अखंड तुमचा विकास व्हावा, हाच त्यांचा हेतू असावा. आज आपण पूर्ण श्रद्धेने नतमस्तक होऊया. त्यांच्या चरणावरती आपण पुष्प अर्पण करतो आहे. तुमच्या ओंजळीतले फुलं आपल्याला त्यांच्या चरणावरती व्हायचे आहेत. बघा आता आपल्याला हळुवारपणे पुढे जायचं आहे. या मेळाव्यामध्ये आपले दुसरे अजून गुरु बसलेले आहे. पुढे बघा कोण गुरु दिसत आहेत आपल्याला. या शालेय जीवनानंतर आपल्याला कोण मार्गदर्शक मिळाले होते, जे आपल्याला महाविद्यालयीन जीवनात मिळाले. त्यांच्या पायावरती आपण आपलं डोकं ठेवतो आहोत. त्यांचं देखील आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे. आपण त्यांची पाद्यपूजा करतो आहोत. त्यांनी देखील आपल्याला खूप मनापासून मार्गदर्शन केलं होतं. आज आपण जो काही विकास केला आहे, जी काही आपल्या आयुष्यात प्रगती केलेली आहे, ती आपल्या या गुरूंमुळे केलेली आहे. आपण आपल्या ओंजळीतली फुलं आपल्या गुरूंना व्हायचे आहेत. आपल्या ओंजळीतली फुलं आपण आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित करायचे आहेत. आता पुढे आपल्याला जाऊया. आपल्या आध्यात्मिक गुरुला भेटूया. आपले आध्यात्मिक गुरु बघा तिथे बसलेले आहेत. आपले आध्यात्मिक गुरु बघा, आपण त्यांच्या दर्शनाला गेलो आहे. या गुरु मेळाव्यात ते बसलेले आहेत आणि फक्त आपल्यासाठी तिथे आलेले आहेत. फक्त आपली वाट बघत आहेत. आपण त्यांना वंदन करूया. त्यांच्या चरणी लीन व्हायचंय आपल्याला. गुरु असावा ज्ञाता आणि शिष्याची लीनता.
अगदी आपण त्यांच्या पायावरती लीन होतो आहोत. बाजूला अभिषेकाचं पात्र ठेवलं आहे. आता आपण त्यांच्या पायावरती जलाभिषेक करतो आहोत. आपण पायावरती जलाभिषेक करतो आहोत. त्याच्यानंतर आपण पंचामृत त्यांच्या पायावरती वाहतो आहोत. पंचामृताचा अभिषेक करतो आहे. त्यांच्या पायांवरती आपण पंचामृताचा अभिषेक करतो आहोत. स्वच्छ, अगदी स्वच्छ आपण त्यांचे पाय पुसून घेतलेत. आणि आपण हळुवारपणे आपल्या होंजळीतले पुष्प त्यांच्या चरणावरती अर्पण करतो आहोत. बघा, अगदी मायेने ते आपल्याकडे बघत आहे, अगदी प्रेमाने आपल्याकडे दृष्टी टाकत आहेत. त्यांचे डोळे अगदी भरून आलेले आहे. तुमच्या पाद्यपूजेने ते प्रसन्न झालेले आहेत. त्यांच्या पायावरती आपल्याला आपलं मस्तक ठेवायचं आहे. त्यांच्या पायावरती आपण मस्तक ठेवतोय, त्यांचा आशीर्वाद घेतो आहे. आणि या गुरु मेळाव्यात आपण आणखीन पुढे जातो आहोत. या हॉलमध्ये आणखीन पुढे जायचं आहे. बघा आता आपली प्रतीक्षेत आपले जे काही श्रद्धास्थान आहे, जे ईश्वर गुरु आपली जे काही आपली खूप आपण त्याच्यावरती श्रद्धा ठेवतो, ते गुरु तिथे बसलेले आहेत. बघा त्या ठिकाणी आपले गुरु ज्यांच्यावरती आपली प्रचंड श्रद्धा आहे, प्रचंड श्रद्धा आहे, ते गुरु आपल्याला तिथे दिसत आहेत. आपण त्यांच्याकडे आपले पावलं वळवले आहेत. हळुवारपणे आपण त्यांच्यापर्यंत पोचलो आहोत. अगदी त्यांच्या चरणाशी जाऊन बसलो आहोत आपण. अगदी प्रेमाने ते आपल्याकडे अगदी मायेने बघत आहेत. आपण त्यांना वंदन केलं आहे. अनुभव करा, आपले श्रद्धास्थान आज आपल्यासाठी आपल्या समोर प्रकट झालेले आहेत. या हॉलमध्ये फक्त तुम्ही आणि तुमचे सर्व गुरु आहेत. फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचे सर्व गुरु, हा गुरु मेळाव्यात तुम्ही सामील झालेले आहेत. आता आपण त्यांच्या पायावरती जलाभिषेक करतो आहोत. अगदी प्रेमाने आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. अगदी करुणेने आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. हळुवारपणे आता आपण त्यांच्या चरणावरती पंचामृताचा अभिषेक करतो आहे. त्यांच्या चरणावरती आपण पंचामृताचा अभिषेक करतो आहे. आपण आपल्या गुरूंचे पाय अगदी हळुवारपणे पुसत आहोत. अगदी हळुवारपणे आपल्याला गुरूंच्या पायांना स्पर्श करायचा आहे. आपण त्यांचे पाय कोरडे करत आहोत. अगदी हळुवारपणे बघा, अगदी ते प्रफुल्लित झालेले, आनंदित झाले आहेत तुमच्या या भावानी, तुमच्या या श्रद्धेने आपले गुरु प्रसन्न झालेले आहेत.
अगदी तुमच्या चेहऱ्यातून, तुमच्या डोळ्यांमधनं यांना बघून आनंदाश्रू व्हायला सुरुवात झालेली आहे. इतक्या करुणीने तुमचे गुरु तुमच्याकडे बघतायत. अगदी करुणीने तुमच्याकडे बघता आहे आणि त्यांना इतक्या वर्षांपासून भेटायची इच्छा होती. आज ते आपल्याला भेटलेले आहे. आपले श्रद्धास्थान, आपले गुरु साक्षात परब्रह्म तुमच्या समोर आहे. साक्षात परब्रह्म, साक्षात आपले श्रद्धास्थान आज आपल्याला दर्शन देत आहेत. आपल्या ओंजळीतले फुलं आपण त्यांच्या चरणावरती वाहतो आहे. अगदी त्यांच्या पायांना आपण घट्ट मिठी मारलेली आहे. अगदी पायांवरती आपले संपूर्ण आनंदाश्रू वाहत आहेत. आपण त्यांच्या पायावरती फुलं वाहिलेत, पुष्प वाहिलेत आणि त्यांना पायांना पकडून अगदी आपल्या आनंदश्रूनी त्यांचे पाय धुवून काढलेत, आपण स्वच्छ केले. अगदी पायांचा आपण अभिषेक करतो आहोत आणि खूप प्रसन्नता आपल्याला लाभत आहे. अगदी प्रसन्न अंतःकरण आपलं झालेलं आहे. अगदी करुणेने आपले गुरु हे परब्रह्म आपल्याकडे बघतो आहे. अगदी प्रेमाने आपल्याकडे बघतो आहे. आपण त्यांना वंदन करतो आहे आणि आपल्या हॉलमध्ये आपण अगदी सेंटरमध्ये जाऊन बसतो आहे. हॉलमध्ये आपण अगदी सेंटरमध्ये जाऊन बसतो आहे. हॉलमध्ये आपण अगदी सेंटरला, हॉलच्या सेंटरमध्ये आपण जाऊन बसलेलो आहे. अगदी शांततेने आसनावर बसलो आहे. हॉलकडे आजूबाजूला लक्ष करा. सगळीकडे सुशोभित फुलांनी सगळ्या फुलांच्या माळा लावल्या आहेत. चंदनाचा मधुर सुमधुर असा सुगंध आपल्याला येतो आहे. हळुवारपणे चंदनाचा सुगंध, फुलांचा सुगंध, असा सुंदर सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत आहोत. आता या सेंटरमध्ये फक्त तुम्ही आहात आणि आता तुमच्या आई त्यांच्या जागेवर उठलेली आहे, तुमच्यापर्यंत पोचलेली आहे बघा. आता आपले वडील आपल्या आजूबाजूला उभं राहिलेत. आपण शांततेने बसलो आहोत. अगदी शांततेने, प्रसन्न चित्ताने, समाधानी बसलो आहोत आपण. आणि आपल्या आजूबाजूला आता हळुवारपणे आपले शिक्षक येत आहेत. शालेय जीवनातले सर्व शिक्षक आपल्या आजूबाजूला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे. आता आपले आध्यात्मिक गुरु देखील आलेले आहेत. अगदी या आध्यात्मिक गुरु, आपले आई वडील, शालेय शिक्षक यांनी आपल्या आजूबाजूला एक सुंदर असा सर्कल क्रिएट केला आहे, गोल तयार केला आहे. सुंदर असा गोल त्यांनी तयार केला आहे. आता हा आपले जे काही श्रद्धास्थान आहे, जे काही ईश्वर गुरु ज्यांना तुम्ही खूप आदर करता, ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे, श्रद्धा आहे, अगदी साक्षात परब्रह्म तिथे येऊन ठाकले आहेत. अगदी साक्षात परब्रह्म देखील तिथे येऊन ठाकला आहे आणि फक्त तुमच्यासाठी आलेले आहेत. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला अगदी गोल केले आहे, सर्कल केला आहे आणि सगळे आपल्या डोक्यावरती हात ठेवताय. अनुभव करा. अगदी प्रसन्न अंतःकरणाने आपल्या आईचा हात आपल्या डोक्यावरती ठेवला जातोय. आपले आई वडील जे कुठे असतील ते तिथे तुमच्यासाठी आलेले आहेत. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आपल्या वडिलांचा आशीर्वाद घ्या आज.
आता आपले शालेय शिक्षणाचे गुरु देखील आपल्याला आशीर्वाद देत आहे. अगदी सगळे गुरु शालेय शिक्षणातले अगदी लहानपणापासूनचे सर्व गुरु तिथे उपस्थित आहे. आणि ते सगळे गुरु आपल्या डोक्यावरती हात ठेवत आहेत. आशीर्वाद देत आहे. अगदी करुणेनी तुमच्या प्रेमाने ते त्यांना भरून आलेलं आहे. करुणेने तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आता आपले आध्यात्मिक गुरु देखील तिथे आपल्याला आशीर्वाद देत आहेत. अनुभव करा आपले आध्यात्मिक गुरु ते देखील आपल्याला आशीर्वाद देत आहेत. तथास्तु म्हणत आहे, तथास्तु म्हणत आहे, तथास्तु म्हणत आहेत. आता हा परमेश्वर परब्रह्म जे कुठले तुमचे श्रद्धास्थान आहे, जे काही गुरु आहे ज्यावरती तुमची प्रचंड श्रद्धा आहे, तुम्ही ज्याची भक्ती करता, साक्षात परब्रह्म देखील तुमच्या डोक्यावर आज आशीर्वाद देतो आहे. अगदी हात ठेवून तुमच्यावरती आशीर्वाद देतो आहे. जे काही मागायचं आहे आज तुम्ही मागून घ्या या परब्रह्माला, या सगळ्या गुरूंना, आपल्या आई वडिलांना जे काही तुमची इच्छा आहे ती आता सांगायची आहे. मनातल्या इच्छा आज आपल्याला बोलून दाखवायच्या या परब्रह्माकडे. आणि ते आपल्याला आज तथास्तु म्हणायला आलेले आहे. बघा तुमच्या इच्छा बोला त्यांच्याकडे. प्रत्यक्षात आज परब्रह्म आपल्याला दर्शनाला आलाय. सगळे गुरु, माता पिता, आपले शालेय गुरु, आध्यात्मिक गुरु आणि परमेश्वर आपल्याला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु म्हणत आहे. अगदी तथास्तु म्हणत आहे. तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आपल्या गुरूंनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आपल्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. आपले शालेय शिक्षणातले गुरु, आपल्या महाविद्यालयीन शिक्षणातले गुरु, ते देखील आपल्याला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु म्हणत आहे. आणि परमब्रह्म, आपला परमपिता, आपला साक्षात जे कोणी श्रद्धास्थान आहे, ते साक्षात आज आपल्याला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु म्हणत आहे. अगदी तथास्तु. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याची ती आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. अगदी मन भरून त्यांच्याकडे बघून घ्या एकदा. आणि त्यांना आज या गुरु मेळाव्यात त्यांना कोटी कोटी आपल्याला आभार मानायचे आहेत. कोटी कोटी वंदन करायचं आहे आपल्या माता पितांचं, आपल्याला शालेय जीवनातल्या गुरूंचं, आपल्या कॉलेजमधल्या, आपल्या महाविद्यालयामधल्या गुरूंचं, आपल्या आध्यात्मिक गुरूंचं आपल्याला कोटी कोटी वंदन करायचं आहे. आपल्या परब्रह्माचं, आपल्या साक्षात ईश्वराचं आपल्याला वंदन करायचं आहे. ज्या कुठल्या ईश्वरावरती, ज्या कुठल्या गुरुवरती श्रद्धा आहे त्यांचं आपण वंदन करतो आहे. त्यांना आपण अगदी खूप खूप मनापासून आपलं सगळ्या गोष्टी आपण त्यांना अगदी पिता परमेश्वराला अर्पण केलेल्या आहेत. त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आता या सर्व गुरूंनी आपले हात पकडलेले आहेत आणि आपल्याला घट्ट मिठी मारलेली आहे. सर्व गुरूंनी आपल्याला अगदी घट्ट मिठी मारलेली आहे आणि कामना करत आहे की इथून पुढचा प्रवास अगदी तुमच्या मनासारखा अगदी यशस्वी प्रवासाला तुम्ही सुरुवात करणार आहात. ते सगळे आपल्याला आशीर्वाद देत आहे. यश, कीर्ती आणि प्रताप तुम्हाला सगळ्यांना प्राप्त होतोय. सगळे आपल्यासाठी एक तथास्तुचा मोठा आशीर्वाद त्यांनी दिला आहे.
मोठा आशीर्वाद दिला, मोठा आशीर्वाद त्यांनी दिला आहे. यश, कीर्ती, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची आपल्याला आज प्राप्ती झालेली आहे. प्राप्ती झालेली आहे. प्राप्ती झालेली आहे. अगदी आपल्याला जड अंतःकरणाने तिथून निघावं लागणार आहे. पण यांचे आशीर्वाद आपल्यासोबत, अगदी आपण आनंदी आहे, प्रसन्न आहे, पण डोळे अगदी भरून आलेले आहेत. डोळे अगदी भरून आलेले आहेत आपले. पण तरी आपल्याला परत यावं लागणार आहे आपल्या घरापर्यंत. आपण या वाहनावरती परत विराजमान झालो आहोत. आपण आपल्या वाहनावरती विराजमान झालो आहोत. या वाहनावरती विराजमान झालो आहे आणि आपला परतीचा प्रवास अगदी प्रसन्नतेने, अगदी चेहऱ्यावरती सुंदर हास्य आणि मनामध्ये समाधान घेऊन आपण या वाहनावरती परतीच्या प्रवासाला लागलो आहे. तो झऱ्यांचा खळखळाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि चंदनाचा, फुलांचा सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत आहोत. आपण हळुवारपणे परत येतो आहोत. त्याच रस्त्यावरनं आपल्याला परत यायचं आहे. तो घंटानाद आपल्याला अजूनही आकर्षित करत आहे. अजूनही आकर्षित करत आहे. हळुवारपणे आता आपण आपल्या घराच्या दिशेने निघालो आहे. हळुवारपणे आपण घराच्या दिशेने निघालो आहोत. आपण आता दारापर्यंत आलेलो आहोत बघा. दारापर्यंत आलो आहोत आपण. पण प्रसन्न अंतःकरणाने आपल्या घरामध्ये आपण पाय टाकलाय. आपलं पाऊल घरामध्ये एकदम प्रसन्न अंतःकरणाने, खूप कॉन्फिडन्सनी, आणि आपल्याला यश, कीर्ती, प्रताप यासाठी आपल्या गुरूंनी, आपल्या मातापितांनी, अगदी सगळ्या शिक्षकांनी, परमपिता परमेश्वरांनी आज आपल्याला आशीर्वाद दिले आहे. त्यामुळे आपण खूप कॉन्फिडन्सली घरात प्रवेश करतो आहे. प्रसन्न अंतःकरणाने, समाधानाने आपण घरात प्रवेश केले आहे. हळूहळू आपण जिथे बसलो आहोत तिथे येतो आहोत. आपण जिथे बसलो आहोत तिथे येतो आहोत. आपण जिथे बसलो आहोत तिथे येतो आहोत बघा. आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य, चेहऱ्यावर सुंदर हास्य आलंय. अगदी प्रसन्नतेने आपण आज परत आलेलो आहोत. अगदी प्रसन्नतेने. हळुवारपणे आपल्याला डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळुवारपणे, अगदी प्रसन्नतेने आपल्या डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. सगळे रिलॅक्स आहेत हळूहळूपणे.